नमस्कार. या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, डॉक्टर मुरलीधर वारुंजीकर सर यांच्यासोबत आत्तापर्यंत आपण कृष्णा नदी परिक्रमा, चायना आणि नवग्रह मंदिर या संदर्भातील पॉडकास्ट ऐकला, अनुभवला आणि त्याचा आनंद आपण परिपूर्णपणे घेतला. तसंच आपण आत्ता अंगकोर वट येथील स्थानांबद्दल, तिकडची जीवनशैली या संदर्भात सरांकडनं माहिती घेणार आहोत. तर आपण त्या संदर्भात बोलायला सुरुवात करूया. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तर काय सांगाल तुम्ही या अंगकोर वट? कंबोडिया या देशामधलं अंकोर वट हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. बर. आता आपण असं लक्षात घेऊया की अंकोर वट हे विष्णू मंदिर आहे. हो. आता विष्णू मंदिर आहे आणि साधारणपणे 10व्या-11व्या शतकामध्ये या ठिकाणी हिंदू साम्राज्य होतं. म्हणजे त्या ठिकाणी असं म्हणू की तिथं पूर्ण लोक हिंदू होते आणि आज मी तीच बघायला झालं तर तिथे एकही हिंदू नाही आहे. एक बाजू. दुसरं, अंकोर वटचं जे मंदिर आहे विष्णू मंदिर त्याचीच प्रतिकृती कंबोडियाच्या ध्वजावर आहे किंवा नोटेवरती मंदिराचं चित्र असणं हा एकमेव देश आहे की ज्याच्यामध्ये नोटेवरती मंदिराची प्रतिकृती दाखवलेली आहे. तर अशा ठिकाणी आपण जावं असं मला वाटतं, किंवा असंही धरू की अंकोर वटला कमी हिंदू लोक जातात. माझा प्रश्न त्याच्यावर असा आहे की जर का समजा हिंदू लोक तिथं जवळपास नाहीयेत या, तर मग आता तिथला धर्म कुठला आहे? आता बौद्ध धर्म आहे. बौद्ध धर्म आहे. अच्छा. आणि आपण तिथं जायला हवं याचं कारण, पूर्वेच्या बाजूला जसं आपण जातो, म्हणजे बाजूला थायलंड आहे, सिंगापूर आहे, मलेशिया, त्यामुळे तिथं जाण्यासाठी सुद्धा प्रत्यक्ष विमानानं आपल्याला डायरेक्ट जाता येत नाही. मग आपल्याला मध्ये कुठंतरी म्हणजे सिंगापूर, मलेशिया असं जाऊन म्हणजे एक थायलंड म्हणूया, तिथून जावं लागेल. तर तिथून आपण सियाम रीप या ठिकाणी जातो आणि सियाम रीपवरून अंकोर वट हे मंदिर तिथून जवळ आहे. तर अंकोर वटचा साधारणपणे थोडा इतिहास आपण त्याचा मागोवा घेतला तर 10व्या-11व्या शतकामध्ये इथं हिंदू संस्कृती होती आणि अनेक मंदिरांची उभारणी झालेली होती. वस्तुतः त्या दरम्यानची बरीचशी मंदिरं ही शैव मंदिरं आहेत. म्हणजे शंकराला समर्पित असं म्हणूया. तिबेट किंवा आपण मानसरोवर म्हणू, तिथून जी मेकॉंग नदी निघते ती या ठिकाणी अंकोर वट या इथं येते, पुढं ती समुद्राला मिळते. तर त्या ठिकाणचा हे संदर्भ देण्याचं कारण असं की या मंदिराला वापरलेले दगड हे दूरवरून या नदीत तराफ्यावरून वाहत आणलेले आहेत आणि मग त्याचं मंदिर या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. तर साधारणपणे पूर्वीच्या काळामध्ये लहान लहान तिथं भाग होते म्हणू आपण, किंवा टोळ्या होत्या, आणि लहान लहान तिथं राजे म्हणू आपण, त्यांची बंडाळी माजलेली होती. आणि त्या दरम्यान भारतातून कौंडिण्य किंवा कंबू हा एक ब्राह्मण हिंदू धर्म वाढवण्यासाठी तो तिथं आला. त्यांनी ही सगळी बंडाळी मोडली, राज्याची घडी व्यवस्थित लावली आणि तिथली मेरा म्हणून राजकन्या होती तिच्याशी त्यानं लग्न केलं. आणि त्यांचं नंतर ही जी पिढी पुढं आली आणि मग हे सगळे हिंदू झाले त्याच्यामध्ये असं म्हणू, किंवा राजा हिंदू असल्यामुळे ते राज्य हिंदू असा त्याच्यातला थोडासा भाग. आणि कौंडिण्य किंवा कंबू म्हणून या देशाचं नाव कंबोडिया पडलेलं आहे. हाही त्याच्यातला एक भाग आहे. पुढं त्या दरम्यान जी काही अनेक मंदिरं बांधली गेलेली आहेत त्या मंदिराच्या खोलात आपण जाणार नाही. याचा अर्थ बऱ्याच ठिकाणी राजा तिथला जो आहे त्याचे चेहरे मंदिरावर दाखवलेले आहेत. असं हे एकमेव मंदिर आहे. काही ठिकाणी आता जी मंदिरं आहेत ती आपण पुढे येणार आहे त्याच्यामध्ये की ही मंदिरं अनेक वर्ष अज्ञातसुद्धा राहिलेली आहेत. त्यातला साधारण जो 10वा-11वा राजा येईल त्यानं मात्र वैष्णव धर्म स्वीकारला. आणि वैष्णव धर्म स्वीकारल्यानंतर त्याला वाटलं आपण विष्णूचं मोठं मंदिर बांधावं. आणि आखीव रेखीव पद्धतीनं अंकोर वट हे फार मोठ्या परिसरात बांधलेलं मंदिर आहे. उंचही बांधलेलं आहे आणि त्याची कल्पना ही मेरू पर्वतासारखी आहे.
बर. इकडचे बरीच मंदिरं ही मेरू पर्वताच्या कल्पनेतनं झालेली आहेत. त्यामुळे त्याच्या आजूबाजूचे खंदक आहेत किंवा त्याच्यावरचे जे पूल आहे त्या पुलावरती दोन्ही बाजूच्या भिंती आहेत, तिथं मेरू पर्वत म्हणजे एका बाजूला असुर आणि एका बाजूला सुर म्हणजे देव दानव हे ह्याच्यामध्ये दाखवले जातात. आणि हाच विषय घेऊन मेरू पर्वत आणि त्याच्या बाजूला 4 शिखरं बनवलेली आहेत. आणि या देवळाला आपल्याला वर चढून जावं लागतं. बर. देवळापर्यंत जायला सुद्धा आपल्याला बरंच चालावं लागतं, कारण आपलं वाहन खूप लांब उभं राहिलेलं असतं, कारण तिथून हा सगळा परिसर होतो. आणि या अंकोरवट या देवाला जाण्यासाठी म्हणजे देवळाचा मूळ गाभाऱ्याकडे जायला 4ही बाजून लहान लहान पायऱ्या आहेत, पण त्या इतक्या लहान आहेत की त्याच्यावरून तुम्हाला चालता येणार नाही. तर त्यामुळं आता त्यांनी वेगळे लोखंडी किंवा ह्याचे जिने बनवलेले आहेत, तेही बरंच वर चढून जावं लागतं. वर गेल्यानंतर मात्र तिथला गाभारा आता मोकळा आहे. अच्छा. ते झालं असं की विष्णूचं त्यांनी मंदिर बनवलं, विष्णूची अष्टभुजा मूर्ती तिथं बसवलेली होती वगैरे. पण त्यांच्या नंतरचा जो राजा आला त्याची पत्नी बौद्ध होती बर. आणि तिनं त्याच्यावर एवढा प्रभाव टाकला किंवा त्या राजकारणावर सुद्धा की त्याने ती मूर्ती हलवली आणि खाली आणली. अच्छा. पण आता तिथं बुद्ध मूर्ती नाही आहे, परंतु एवढं मोठं मंदिर, एवढा मोठा मंदिराचा परिसर हा जगात कुठेही नसल्यामुळे याला 8वं आश्चर्य समजलं जातं. आता या भागामध्ये पूर्वी फार मोठी वस्ती होती, म्हणजे ज्या वेळेला उपग्रहातून हे जे चित्र घेतलेली आहेत तेव्हा फार मोठा वस्तीचा भाग होता असं लक्षात आलं. असं म्हणलं जातं की लंडनची लोकसंख्या ज्या वेळेला 3000 होती त्यावेळेला इथं 10 लाख लोक राहत होती. अरे बाप. इतकं हे पुढारलेलं होतं किंवा या ठिकाणी मोठी वस्ती होती. म्हणजे हे साधारण कधीच्या काळात? हा साधारण 10व्या-11व्या शतकातला भाव. अच्छा, तेव्हा. हा. तर त्यानंतरचा जो पुढचा भाग येतो की इथं अनेक मंदिरांचे समूह आहेत, अनेक मंदिरं बांधलेली आहेत. साधारणपणे असं म्हणू की देवांना संतुष्ट करण्यासाठी राजे लोक मंदिरं बांधत होते. मग ती मंदिरं बांधणं, त्याच्यावरती खंदक तयार करणं, अनेक शिल्पकृती तयार करणं, हा सगळा भाग त्याच्यामध्ये होता. आता प्रश्न असा येतो की ही मंदिरं बांधली आणि ती मंदिरं अज्ञातवासात का गेली? तर याच्यामध्ये काही कारणं त्याच्यामध्ये असू शकतात किंवा असतील. एक म्हणजे त्या काळी झालेली अतिक्रमण, आक्रमणं झालेली होती ती. त्याच्याबरोबरीनं कदाचित पडलेला दुष्काळ किंवा चीनमधून प्लेगसुद्धा आलेला होता. प्लेगमध्ये अनेक लोक खलास झाली. पुन्हा दुष्काळ पडल्यामुळं अनेकांनी तिथं स्थलांतर केलं आणि कदाचित ह्या मंदिरांना त्रास होऊ नये म्हणजे परकीय आक्रमणाचा म्हणून लोक स्वतःहूनच तिथून दूर गेली. तर अधिक झालेला पाऊस किंवा ज्याला आपण ओला दुष्काळ म्हणू किंवा खरोखर पडलेला दुष्काळ यामुळे इथून सगळ्या लोकांचं स्थलांतर झालं आणि त्या ठिकाणी जंगल इतकं वाढलं की एका पोर्तुगीज माणसानं हे शोधून काढलं होतं, त्याचे लेखही प्रसिद्ध केले, पण त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. बर. त्यानंतर फ्रेंच लोकांची तिथं सत्ता होती काही काळ. त्यावेळी एक फ्रेंच शास्त्रज्ञ म्हणू आपण, तो कीटक शोधण्यासाठी जंगलात गेला आणि त्याला ही सगळी देवळं दिसली. आणि मग त्यानं त्याचे फोटो काढून अनेक लेख लिहिले आणि ते लेख लिहिल्यानंतर मात्र मोठी खळबळ उडाली आणि जगातले अनेक लोक त्या ठिकाणी आले. म्हणजे तेव्हा मंदिरात मूर्ती होती जेव्हा ही तुम्ही घटना? त्याच्या वेळेला नव्हती मूर्ती. नव्हती. तर त्यामुळं मग ह्या मूर्ती म्हणजे देवळांचं जतन करणं, तिथपर्यंत रस्ते करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि मगाशी म्हणलं असं की जसं ती मूर्ती हलवली आणि त्यानंतर तिथं सगळा बौद्ध धर्म झाला. म्हणजे राजाश्रय बौद्ध धर्माला गेल्यामुळं मग लोकांनी बौद्ध धर्म, आणि हे सुद्धा एक कारण सांगितलं जातं की पूर्वी शैव धर्म होता, नंतर वैष्णव आणि नंतर बौद्ध धर्म आला. लोकांच्या स्थलांतराचं अजून एक कारण सांगता येईल की पूर्वी शैव धर्म होता, म्हणजे शंकराची प्रार्थना म्हणजे भक्ती म्हणू आपण. बरोबर. त्यानंतर वैष्णव धर्म राजानं स्वीकारला आणि त्यामुळं त्या ठिकाणी विष्णू भक्ती झाली. विष्णू भक्तीनंतर बुद्ध भक्ती सुरू झाली. त्यामुळे लोकांमधला आत्मविश्वास थोडा कमी झाला किंवा राजावरचा विश्वास कमी झाला. आता पूर्वी ज्या वेळेला कंबू राजा तिथं आलेला होता आणि त्यानंतरचे सुद्धा आलेले राजे किंवा काय, या लोकांनी बरंच मोठं काम केलेलं आहे. म्हणजे तिथं बंधारे घातले, लोकांना शेती शिकवली, अनेक लोक भारतातून बोलून आणली त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी जी देवळं होती किंवा मंदिरं होती त्या ठिकाणी आतासुद्धा आपण
विशेषतः कंबोडिया म्हणजे अंकोरवट या ठिकाणच्या मंदिरामध्ये रामायण महाभारतातले अनेक प्रसंग दाखवलेले आहेत. बरोबर. त्या काळी तिथं वेद अध्ययन होत होतं किंवा त्याचे मंत्रोच्चारण व्हायचं, हवन व्हायचं, हे सगळं त्या ठिकाणी होत होतं. गुरुकुल पद्धती होती. ह्या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला दिसून येतात. पण पुढं ह्या जशा कमी झाल्या किंवा काय आणि या ठिकाणी जंगल वाढलं तसं बरीचशी याच्याकडे दुर्लक्ष झालं, पडझडही झाली. त्या ठिकाणी अनेक ठिकाणी झाडं वाढली. आता तर एक मंदिर आहे त्याच्यामध्ये झाडं, वृक्ष मंदिर असंच त्याचं नाव आहे. कारण ही झाडं काढायला गेलं तर हे मंदिर कोसळेल म्हणून झाडं काढता येत नाही. इतर मंदिरांची आता डागडुजी वगैरे सुरू झालेली आहे. ही एक बाजू. दुसरं, प्रत्येक मंदिराला खंदक मात्र बऱ्याच ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आहे. पाणी आहे आणि त्याच्यावरती पूल आहेत, त्याच्यावरून आपल्याला जाता येतं. बऱ्याच ठिकाणी नर्तिका दाखवलेल्या आहेत, स्वर्गीय नर्तिका, आणि अनेक प्रसंग म्हणजे राजाचं समाधीस्थळ, ते राजाचे सुद्धा तिथं शिल्प तिथं काढलेली आहेत त्याच्यामध्ये. तर हे अंकोरवट जे आहे या ठिकाणी विष्णू मंदिर असणं आणि सर्वात मोठं मंदिर असणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे हे जगातलं 8वं आश्चर्य समजलं जातं. आणि या ठिकाणी आता बरेच लोक भेट द्यायला म्हणजे देऊ लागलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे इतरसुद्धा जी मंदिरं आहेत ती आपण बघायला जातो. या ठिकाणी एक लक्षात गोष्ट घ्यायला हवी की ज्यांना अशी मंदिरं बघायची आवड आहे, ज्यांना चालण्याचा कंटाळा नाही, अशा लोकांनीच इथं जावं. हो. कारण तुम्ही नेहमीच म्हणजे जसं आपण काही वेळेला म्हणतो की प्लेजर ट्रिप, तसं ही नसती त्याच्यामध्ये. दुसरं असं की या ठिकाणी एका ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला ट्रेक करून जावं लागतं, म्हणजे डोंगरामध्ये चढून जावं लागतं. अर्थात आमचा मोठा ग्रुप होता पण सगळेजण आले, हळूहळू का होईना वरपर्यंत पोचलं. तिथं जी नदी आहे त्या नदीमध्ये अनेक शिवलिंग खाली कोरलेली आहेत त्या दगडामध्ये. बरं. आणि शेजारी शेषशाही विष्णू आहे. बरं. ते शिल्पसुद्धा अतिशय छान बघण्यासारखं आहे. आणि त्या ठिकाणी आपण जातो, ही सगळी मंदिरं बघतो आणि त्या नदीचा पुढं धबधबा होऊनही पडतो, ते सुद्धा सगळं बघण्यासारखं आहे. तर हे सुद्धा मुद्दाम बघायला जावं, म्हणजे नैसर्गिक गोष्टी काय आहेत ते. तर हा जसा एक भाग येतो, त्याच्याबरोबरीनं शेजारी चीन म्हणा किंवा कम्युनिस्ट देश वगैरे हा सगळा प्रकार. थायलंड, आता थायलंड म्हणजे पूर्वी सयामला सुवर्णभूमी म्हणत होते. तुमचं हे व्हिएटनाम घेतलं त्याचं नाव चंपा होतं. म्हणजे एका अर्थानं ज्याला आपण बृहन भारत म्हणू, हे सगळे देश एका अर्थानं आपले आहेत किंवा कधी काळी तिथं आपली संस्कृती आहे. त्यामुळे इथं आपण पुन्हा भेट द्यायला हवी. हो. आता थायलंडला आपण तिथं गेलो तर तिथं विमानतळावरती मेरू पर्वताचं मोठं शिल्प आहे. म्हणजे आपल्याकडे जसं आपण काही हे बघतो तर ते मुद्दाम तिथं बघायला जायला हरकत नाही आहे. ही एक बाजू त्याच्यातली. तर दुसरं असं की कंबोडियामध्ये पॉल पोट म्हणून एक कम्युनिस्ट धार्जिणा राज्यकर्ता होता. आणि चिनी लोकांच्या सांगण्यावरून त्यानं आपल्याच लोकांचा म्हणजे कंबोडियातल्या लोकांचाच मोठा नरसंहार किंवा ज्याला जिनोसाईड म्हणतो ते केलं. त्याच्यामध्ये लाखो लोक त्यानं मारले. हे काय कारण होतं त्याचं? त्याचं कारण म्हणजे त्यांचा कम्युनिझमला विरोध बरं. असावं. त्यामुळं त्याचं सुद्धा एक मोठं संग्रहालय आहे. त्याच्यामध्ये माणसांच्या अनेक कवट्या आणि हे सगळं ठेवलेलं आहे. पण ते सगळं बघताना आपल्या अंगावर काटा येतो. म्हणजे हो. तर ही सगळी जी इतिहास आहे, संस्कृती आहे, याचा आपण अभ्यास करायला हवा, हे बघायला हवं. तर त्या ठिकाणी जाणं आणि ही सगळी मंदिरं बघणं हे महत्त्वाचं आहे. आणि याच्या दृष्टीनं सुद्धा विशेषतः अंकोरवट हे जगातलं एक 8वं आश्चर्य आहे म्हणून आपण तिथं जायला हवं. त्याचा अर्थात आता मी सांगितलं असं बऱ्याच ठिकाणी डागडुजी चालू आहे, पण इथं गेल्यानंतर आपल्याबरोबर मार्गदर्शक असतो किंवा मार्गदर्शक घ्यावा, तो आपल्याला आतली सगळी माहिती देतो, कुठं जायचं काय आहे. म्हणजे अंकोरवटचं जे विष्णू मंदिर आहे त्या ठिकाणी एक दवाखानासुद्धा मुद्दाम आहे, तो त्या काळचा आहे. म्हणजे कुणाला काही लागलं तर तिथं येऊन त्यांनी उपचार घ्यावेत असं. आणि नंतर मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा लोक म्हणले की तुम्ही म्हणता की 400 वर्षे हे सगळं अज्ञात होतं, पण तसं नाही आहे म्हणले. अच्छा. इथं भिक्खू होते आणि ते नेहमीच जाऊन तिथं पूजा करत होते या देवळांमध्ये. बरं. फक्त ही हकीकत किंवा हा इतिहास पुढं आलेला नाही आहे. तसंच राजांच्या ज्या स्मशानभूमी होत्या त्यासुद्धा आपल्याला दाखवल्या जातात, त्या कशा होत्या काय होत्या वगैरे, त्याचं सुद्धा आपल्याला हे सगळं बघता येतं. तर हे बघण्याच्या दृष्टीनं मुद्दाम वेळ काढायला हवा. अंकोरवटची बरेचदा माहिती मी असं म्हणेन
की समोरासमोर सांगताना मी कमी पडत असेल ती तुम्ही तिथं जाऊन स्वतः अनुभवण्याची ही सगळी गोष्ट आहे. म्हणजे हा अनुभव तुम्ही घ्यायला हवा. बरोबर. तर या दृष्टीनं तुम्ही एकदा अंकोरवटला जा. खाली विष्णूमूर्ती आपल्याला बघता येते. तिथे भव्य आणि प्रचंड प्राचीन असं जे मंदिर आहे आणि मुख्य म्हणजे हिंदू संस्कृतीचा एक मानबिंदू आहे असं म्हणू. हा आपला कंबोडिया देश किंवा ज्याला कंपुचिया असं सुद्धा नाव आहे ते अच्छा. आपल्याकडच्या कंबू याच्यावरूनच पडलेलं आहे. त्याचा ध्वज आहे, त्याच्यावर मंदिर आहे, त्याच्या नोटा आहेत, त्याच्यावर सुद्धा मंदिराचं चित्र आहे. या आपल्या दृष्टीनं अभिमानाच्या गोष्टी आहेत. त्यामुळं अशा या अंकोरवट मंदिराला आपण अवश्य भेट द्यावी आणि त्याचा आनंद घ्यावा. पुन्हा थोडंसं चीनच्या जवळ असल्यामुळं इथंसुद्धा मांसाहार हा त्यांना कुठलाही प्राणीवर्ज्य नाही आहे कंबोडियामध्ये पण. कंबोडियामध्ये सुद्धा. बरं. त्यामुळं शाकाहारी जेवण मिळणं किंवा मिळवावं लागणं याच्यासाठी आम्ही ज्यांच्याबरोबर गेलेलो होतो त्यांनी स्वतःचा आचारी बरोबर घेतलेला होता हां, हां. आणि त्या ठिकाणी आम्हाला तो बनवून म्हणजे आमचा मोठा ग्रुप होता जवळजवळ 100-200. किती दिवसाची होती तुमची सहल? ती 5 दिवसाची होती. 5 दिवस. त्यामुळं एक दिवस जायला, एक दिवस यायला आणि आणि 5 मंदिर दिवस. बघायला साधारण किती दिवस वेळ म्हणजे? मंदिर बघण्यासाठी साधारण एक 5 दिवस आपल्याला तिथं जातात. म्हणजे मी सांगितलं 5 दिवस. असंच की एक दिवस जायचा, एक दिवस यायचा आणि ही 5 दिवस धरायचे. साधारण तिकडे जवळच राहण्याची 1-2 व्यवस्था? नाही, मंदिरांना जाण्यासाठी बरंच म्हणजे बाय रोड किंवा तुमचं वाहन घेऊन जावं लागतं किंवा मगाशी मी जे सांगितलं तसं की ही शिवलिंग बघायला नदीतले आपण जातो हो, हो. ते सुद्धा जवळजवळ 2 तास बाय रोड म्हणजे आपण जातो आणि मग तिथून ट्रेक करून वर जायचं आणि मग ती नदी आणि वगैरे हे सगळं आपल्याला बघता येतं. त्यामुळं चालायची सवय पाहिजे, चालायची आवड पाहिजे. तुम्ही एखाद्या ग्रुपमधून गेला तर जास्त चांगलं. एकटं गेलं तर अगदी काही नाही अशातला भाग नाही आहे. पण मग थोडं शाकाहारी जेवणाची परवड होऊ शकते. तशी तयारी करून तुम्ही जावं असा साधारण त्यातला भाग आहे. आणि त्या तर- म्हणजे नक्की मंदिरातल्या मूर्तीचं झालं काय? ती म्हणजे गायब मूर्ती कशी झाली? हा नाही मूर्ती आता कसं होतं बरेचदा हे युनेस्कोच्या ताब्यात जातं आणि अच्छा. अशा वेळी ज्या वेळेला ही मंदिरं ताब्यात जातात त्यावेळेला त्यातला धार्मिक भाग थोडासा बाजूला जातो. हो, हो, हो. म्हणजे हे सगळं आहे हे नीट ठेवणं किंवा आर्किओलॉजीच्या दृष्टीने हा बघितलं अशा तर. त्यामुळे मूर्ती आहे तिथं. आहे तिथं मूर्ती. मूर्ती आहे पण ती तिथं नाहीये म्हणजे गाभाऱ्यात नाहीये, पण मंदिराची मंदिरात आहे. तिथं आपल्याला जाता येतं, बघतो आपण ती मूर्ती. ती कशी आहे मूर्ती? आणि म्हणजे? हा आता अष्टभुजा विष्णूची मूर्ती आहे, उंच आहे. अच्छा. 10 फूट याची उंच ती मूर्ती आहे. सुंदर आहे मूर्ती बघायला. बर. तर त्यामुळं मूर्तीचं दर्शन होतं आपल्याला, ती अडचण काही येत नाही. आणि याच्यावरचं मुख्य की जे कलाकुसर आहे ती बघणं महत्त्वाचं आहे हो, आणि ती समजून घेणं. म्हणजे राजदरबार काय आहे, नर्तिका काय आहेत, त्यावेळेला दागिने कोणते होते, रामायणातले कुठले प्रसंग दाखवले आहेत, महाभारतातले कुठले दाखवलेले आहेत, हे सगळं आपल्याला तिथं बघता येतं. आणि आजूबाजूला जे त्यावेळेचे जे कोणी हे असतील विद्यार्थी म्हणू आपण, त्यांची राहण्याची सोय वगैरे असं सगळं या ठिकाणी आपल्याला बघता येतं. पण हे मुळात मंदिरच इतकं मोठं आहे की ते आपल्याला बरं चालावं लागतं तिथं सुद्धा. तर मला त्यामुळं एक प्रश्न असा आहे की हा. साऊथकडे आपण एक मंदिरांची शैली बघतो, द्राविड हा. संस्कृतीचा प्रभाव मंदिरांवरती बघतो. तसं या कंबोडियातल्या मंदिरावरती कुठल्या संस्कृतीचा प्रभाव विशेष करून दिसतो? बरोबर आहे. हा म्हणता येईल चौल संस्कृती, कारण हा तामिळमधूनच कंबू आलेला आहे. अच्छा. आणि त्या कंबूनच भारतातनं लोक बोलवून घेतली होती बरोबर. की मंदिराच्या ह्याच्यासाठी किंवा धार्मिक गोष्टींसाठी सुद्धा त्याने मुद्दाम पंडित बोलवून घेतलेले होते की आम्हाला राज्याची घडी नीट बसवून दे. म्हणजे त्या जसं दृष्टीने- शंकराचार्यांनी हा, वरती ते- तसं म्हणता येईल. किंवा कंबूचा मूळ उद्देश होता की हिंदू धर्म वाढवायचा. अच्छा. त्या दृष्टीनंच तो आपला आरमार किंवा याच्याबरोबर लोक घेऊन बाहेर पडलेला होता आणि त्या दृष्टीनंच तो कंबोडियामध्ये आला आणि मग तिथून हे सगळी मंदिराची उभारणी किंवा ती हिंदू प्रजा झाली असं म्हणू आपण. आणि मग आधी शैव असलेले नंतर वैष्णव आणि नंतर बौद्ध झाले. पण हा सगळा जो स्थित्यंतर लोकांच्या दृष्टीनं असतं हे तसं थोडं अवघड असतं. आणि मग हा ज्या वेळेला राज्यकर्त्यांवरचा विश्वास कमी होतो त्यावेळेला मग ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी येऊ लागतात आणि मग मंदिरं सगळी ही अज्ञातवासात गेली असं म्हणा किंवा आणि काही कारणं, ही कारणं असू शकतात. आता ही मेकॉंग नदीसुद्धा पुढं ज्या ठिकाणी जाते
तिथं तिथं एका ठिकाणी इतकं मोठं पाणी आहे सरोवरासारखं की त्या ठिकाणी घरं बांधलेली आहेत लोकांनी, म्हणजे पाण्यामध्ये पाण्यामध्ये. घरं दुकानं, तिथेही आपण एक दिवस जातो. बरं, म्हणजे ते बोटीने आपण सगळं बोटीन जातो, फिरायचं. बोटीन ते सगळं दाखवतात की पाण्यातली गावं बघा. अच्छा. मग तिथेही त्यांनी एका ठिकाणी सांगितलं या अमक्या ठिकाणी लोक आहेत, हे सगळे निर्वासित म्हणून बाहेरून आलेले आहेत. पण आता कसं असते की तुम्ही त्या देशात शिरला की मग तुम्हाला व्हिसा मागतात. हे म्हणतात आम्ही देशात कुठे आहे, आम्ही पाण्यावरच आहे. अच्छा. असं अर्थात तिथं आता एवढं काही हे नाही आहे, परंतु कंबोडियाला व्हिसा फी भरावी लागती. अच्छा. तशी आम्ही गेलो त्यावेळेला थायलंडला नव्हती. बरोबर. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे. हा. खंदक हा माझ्यासाठी खूप एक कुतूहलाचा भाग आहे. हा. कारण पूर्वी पिक्चरमध्ये किंवा कार्टूनमध्ये त्या गोष्टी दाखवायच्या आणि त्याच्यामध्ये मगरी दाखवायचे. हा. तर तुम्ही आता सांगितलं इथल्या बहुतांश मंदिरांच्या बाजूने खंदक आहे. हा, हा. तर तेव्हा सुद्धा तिथं मगरी वगैरे त्या पाण्यात- असाव्यात, कारण खंदकाचा मूळ उद्देश हाच होता शत्रूपासून संरक्षण. आणि समजा शत्रू आत आला म्हणजे त्या पाण्यात, तर त्याचा समाचार घ्यायला आपल्या मगरी सुसरी हो. ठेवलेल्या असणार त्या. बरोबर. असा साधारणपणे त्यातला विषय. त्यामुळं ही सगळी संरक्षणाची व्यवस्था. आणि मग वरती आता आता सध्या पूल दिसतात ते पूर्ण बांधीव दिसतात. हो. नाही तर पूर्वी लाकडी पूलही होते की जे वर जायचे वर. खाली यायचे, अशी सुद्धा व्यवस्था एकेकाळी होती. आणि अजून तिथं कुठली कुठली हिंदूंची मंदिरं आहेत? हे विष्णू ही मंदिर सगळी सोडून. मंदिरं हिंदूंचीच आहेत. हो, हे बरोबर. सगळी मंदिरं हिंदूंची. काही ठिकाणी तुम्हाला शंकराचे पिंडी किंवा शाळुंका आणि हे दिसतात. हं. आता तसं जर बौद्ध म्हणायला झालं तर बौद्ध मंदिरं तशी कमी आहेत असं मी म्हणेन. म्हणजे जरी बरं. बौद्ध धर्माचा प्रभाव आला असला तरी. दुसरं अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हिंदू संस्कृती तिकडं गेलेल्या असल्यामुळं आपल्या परंपरा अजून तिथं तशाच आहेत. अच्छा. हां, म्हणजे लग्न म्हणा किंवा आणि काय ते किंवा आपल्या पद्धतीसारखंच होतं हा जवळपास. बऱ्याचशा तिकडं त्याच्यामध्ये होतात. म्हणजे त्याच्यावरून मला सहज आठवलं, म्हणजे हा थोडं विषयांतर आहे, पण ज्या वेळेला पानिपतचं दुसरं युद्ध झालं, हं. अहमद शाह अब्दाली, म्हणजे मराठे हरले, हो. पण हरले तरी त्या अहमद शाह अब्दाली त्याचा इतका धक्का बसला, हो. म्हणजे इतकं युद्ध जबरदस्त झालं की त्यानं दिल्लीहून तिथल्या मोगलांच्याकडून मोठा पैसा घेतला होता आणि म्हणले मी बरीचशी लूट आणेन आणि तुम्हाला हे पैसे परत करेन. ते त्याला करता आले नाहीत परत. मग तो म्हणला मी तुम्हाला इथली लोकच देतो, गुलाम म्हणून आणली, म्हणून काही दिल्ली देते म्हणे आम्हाला नको, तू घेऊन जा. म्हणून ही सगळी लोकं घेऊन तो जो गेला तो बलुचिस्तानला गेला. बलुचिस्तानला आपली लोकं तिथं बरीचशी ज्याला उपयोगी म्हणू आपण किंवा ज्यांना कुशल काम करता येत होतं ती लोकं तिथं राहिली. मग सुतारकाम वगैरे असं सगळं केलं. ते त्यांना गुलाम म्हणूनच नेले होते. त्यानंतर अहमदशाही संपला, म्हणजे नंतर कुणी भारताकडे फिरत नाही इतका धक्का घेतला होता त्या लोकांनी. पण ती जी लोकं आपली तिथं बलुचिस्तानला राहिली ती इकडचीच गेले असल्यामुळं तिथं लग्नामध्ये आपल्याकडचे सगळ्या सारखे विधी वगैरे केले जातात. म्हणजे मुस्लिम असून सुद्धा, म्हणजे बरोबर. आता पाकिस्तानात ते हो. म्हणून आपण जे ऐकतो की बलुचिस्तान पाकिस्तान यांचा जो अंतर्गत हो, तणाव वाद आहे. चाललेले दिसतात, बरोबर. तो तसं हा जो भाग आहे कंबोडियातला की जिथं आपली लोकं गेलेली आहेत, हो, हो. त्यामुळं विशेषतः माणूस मृत झाल्यानंतर त्याचे विधी म्हणा किंवा लग्नाचे याच्यावरचा बराचसा हिंदूंचा प्रभाव त्याच्यावरती आहे. म्हणजे तिथं दहन केलं जातं. त्याबद्दल मी स्पष्ट सांगू शकणार नाही. म्हणजे अच्छा. मी मागाशी म्हणजे आपलं अर्थात बोलणं झालं नाही, भाषेचा अडसर येतो. हां. भाषामध्ये जर त्याच्याशी बोलायचं झालं, पण होतं काय आपल्याकडे वेळ इतका कमी असतो हो. की इतके वाजता उठा, इतकं वाजता जावा, इतकं करा, मग या ठिकाणी जेवण आहे, मग अमुक करा वगैरे, मग परत या, असा जो सगळा त्याच्यातला भाग राहतो. यामध्ये बाकी कोणाशी संपर्क तुम्ही साधू शकत नाही. तुम्हाला संपर्क साधायचा म्हणला तर मग भाषा यायला पाहिजे. भाषा यायला त्या लोकांनी त्या दृष्टीने बरोबर. बोलायला हवा, असा थोडासा भाग येतो. मी कदाचित असं सुचवेन की तिथे एक सियाम रिप आणि ह्याच्याजवळ एक मोठं संग्रहालयाला भेट द्या. संग्रहालयात हे सगळं बरंचसं लिहिलेलं असतं. या मूर्ती कुठल्या, काय कुठलं, कुठली राज्य होती, काय होतं वगैरे, हे सगळं तिथे लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. तिथं साधारणपणे सण असे काय साजरे केले जातात? कारण दोन संस्कृतींचा मिलाप झालेला आहे हा हां, ठिकाणी. आता दोन संस्कृतीचा मिलाप झाला होता. आता जसं मी म्हटलं की आता हिंदू कोण नाही आहेत, बरोबर. त्यामुळं सणाबद्दलची सुद्धा माहिती फार काही घेता आली नाही तिकडच्या याच्या बाजूची. अच्छा. त्यामुळं याच्याबद्दल मी जसं म्हणलं की या ठिकाणांना पुन्हा भेटी द्यायला पाहिजेत.
बरोबर. आणि पुन्हा भेटी द्यायला पाहिजेत म्हणजे तिथं तुम्ही राहायला पाहिजे. होय. राहायला पाहिजे. मग तिथल्या कोणाची तरी समजा दुभाषिक असेल त्याच्याबरोबरने जाऊन लोकांशी बोललं पाहिजे. मग काय काय होतं हे सगळं बघितल्यानंतर पुन्हा कसं होतं की जसं आपण बाकीची माहिती घ्यायला जातो त्यावेळेला मग ते सांगतातच की आता थोडासा चिनी लोकांचाही प्रभाव आहे तिथं, गुंड असतात. मग रात्री तुम्ही गेला तुमचं जे काही सामान हिसकावलं काय झालं वगैरे तर त्यामुळं एकटे एकटे फिरू नका किंवा ग्रुपनं जा अच्छा. वगैरे असंही सांगतात, ते सुचवतात असं. त्यामुळं हा एक थोडा वेगळा भाग राहतो. हो, हो. पण आता हळूहळू आपली लोक जसं एका मंदिराचा भाग मी मगाशी जसं सांगितलं की याची डागडुजी करण्यासाठी अनेक देश पुढे सरसावलेत. त्यात एका ठिकाणी भारतीय चमू सुद्धा आम्हाला भेटला बरं. की जे हे सगळं पुनर्निर्माण किंवा पडलेल्या भिंती आहेत ते एक एक दगड घेऊन बांधणं हे करणं वगैरे. मग त्यांनी चांगली माहिती दिली. आणि आपला तिथं कंबोडियामध्ये त्या ठिकाणी का होईना भारताचा ध्वज ही सगळी हो, लोक हो, हो. आणि जय महाराष्ट्र जय भारत असं म्हणण्याचा निदान थोडासा तरी आपल्याला तिथं हे येतो. बरोबर. त्यामुळे ही लोक सुद्धा 6-6 महिने राहतात तिथं. फक्त त्यांची कामं चालू असतात. पण यातल्या मग लोकांची पुन्हा हाच प्रश्न येतो की त्यांच्याशी बोलणार केव्हा तुम्ही, ते मोकळे केव्हा, ते कामात असतात ही लोक, कामं चालू असतात तिथली. बरोबर. तर त्यामुळे ते पायडं बांधणं, ती दगडं बसवणं, वर नेणं आणि पुन्हा असं राहतं की त्यावेळेसारखं बांधकाम दिसलं पाहिजे, त्याच्यामध्ये नाविन्य असं काही यायला नको. बरोबर आहे. तर त्याप्रमाणे मग ते थोडा त्याचा अभ्यास करून बसवतात त्या ठिकाणी. हो, हो. आणि तिथं सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्याच्या ज्या आपण बाजूच्या भिंती म्हणतो आपण किंवा त्या ढासळलेल्या आहेत, त्याची दगडं पडलेली असतात, त्या दगडांमधून आपल्याला जावं लागतं त्या देऊळ आणि हे सगळं बघण्यासाठी. त्यामुळं या सगळ्या गोष्टींची आपली मनाची तयारी पाहिजे की बा हो हे मी बघेन आणि हे बघायला जाणार आहे असं मग जायला हरकत नाही. अर्थात जगातलं एक 8वं आश्चर्य म्हणून तर बघायला जायला काय हरकत हो, नाहीच आहे हो. त्याच्यामध्ये. तर त्यामुळं तुम्ही एकदा जाऊन अवश्य भेट द्यावी आणि विष्णू मंदिराचं सौंदर्य न्याहाळावं बरोबर. आणि त्याचा आनंद घ्यावा. अतिशय मनापासून धन्यवाद सर. आत्ता आपल्याला सरांनी कंबोडिया येथील अंगकोर वट या विष्णू मंदिरासंदर्भात माहिती दिली. मला याच्यातला आवडलेला आणि भावलेला भाग असा की खूप कमी वेळामध्ये तिकडं जास्तीत जास्त अभ्यासपूर्वक माहिती गोळा करून आणायची. नुसती इथं बसून त्याचा अभ्यास न करता त्या स्थानावरती प्रत्यक्ष भेट देऊन त्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करून तिकडनं माहिती गोळा करून ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सरांचा अट्टहास हा कायमच असतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला अनेक वेगवेगळ्या गोष्टींबद्दल माहिती होते आणि आपल्याला नवीन नवीन कुतूहलसुद्धा लागते. सरांनासुद्धा प्रोत्साहन मिळतं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेट द्यावी आणि तिकडनं माहिती आणावी. आत्तापर्यंत आपण कृष्णा नदीचा पॉडकास्ट ऐकला. कृष्णा नदीचं सरांशी अतिशय अतूट नातं आहे, कारण त्यांचा जन्म, त्यांचा कृष्णा नदीचा सहवास फार मोठ्या प्रमाणामध्ये सरांना लाभला. आणि ते एकदा परिक्रमा करून आलेले नाही, तर अजूनसुद्धा परत परत त्या स्थानांना जातात, तिथं भेट देतात आणि कृष्णामाईचा आशीर्वाद येन केन प्रकारेनं घेतात. या कृष्णा नदीचा पॉडकास्ट आपण याच यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि त्याचबरोबर चायना तिथली माहिती याचा देखील पॉडकास्ट आपण या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याचा देखील आपण सर्वांनी आस्वाद घ्या. त्या सर्वाची लिंक मी डिस्क्रिप्शनवरती खाली देतो. पुन्हा एकदा सरांना मनापासून कृतज्ञतापूर्वक नमस्कार की अशी छान माहिती आम्हाला तुम्ही प्रोव्हाइड केली. धन्यवाद. कंबोडियाची माहिती तुम्हाला माझ्या यूट्यूबवर प्रत्यक्षात मिळेल. आणि लवकरच अजून एक नवीन मी पॉडकास्टसाठी आपण भेटूया. चुकू नये असे काही, म्हणजे अशी काही ठिकाणं आहेत की जिथं आपण कमी वेळा जातो का गेलेलोच नसतो. हां. अशी काही ठिकाणं मी बघून आलेलो आहे. तर जी मी पाहिलीत ती तुमच्यापर्यंत पोचवतो. शक्य असेल तर तुम्ही तिथं जा, त्याचा आनंद घ्या. पुनश्च भेट लवकरच. धन्यवाद.